ओके. तर बायोलॉजी ऑफ इम्पॉर्टंट वीड, ठीक आहे. तर हे जे बायोलॉजी ऑफ इम्पॉर्टंट वीड आहे, दिस इज आवर एक्सरसाइज नंबर 5 and 6. हे 5 आणि 6 आहे. इन दॅट एक्सरसाइज यू विल लर्न अबाउट 5 इम्पॉर्टंट weeds which are very noxious in nature and which are very difficult to control. तर ह्याच्यामध्ये आपण 5 इम्पॉर्टंट नॉक्सियस वीड्स जे आहेत त्यांच्या बायोलॉजीज पाहणार आहोत. ओके. आता फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय नॉक्सियस वीड. नॉक्सियस वीड म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्हाला समजणं किंवा कळणं गरजेचं आहे. सो नॉक्सियस वीड मीन्स द वीड्स विच आर डिफिकल्ट टू कंट्रोल. असे वीड्स के जे कंट्रोल करायला खूप अवघड असतात किंवा डिफिकल्ट असतात. द वीड दॅट वी आर कॉलिंग ॲज अ नॉक्सियस वीड, त्यांना आपण नॉक्सियस वीड म्हणतो. उदाहरणार्थ नटसेज, बर्मुडा ग्रास, पार्थेनियम, सिलोसिया आणि स्ट्रायका. तर हे 5 जे वीड आहेत, दीज वीड्स आर कन्सिडर्ड ॲज अ वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड. आता तुम्ही म्हणताल सर हे नॉक्सियस वीड म्हणजे काय? द वीड्स विच आर व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल दे आर नोन ॲज अ नॉक्सियस वीड. ओके. नॉक्सियस वीड म्हणजे काय? असे वीड्स जे कंट्रोल करायला खूप अवघड असतं किंवा डिफिकल्ट असतं, दे आर कन्सिडर्ड ॲज अ नॉक्सियस वीड. आता तुम्ही म्हणसाल सर कोणते कोणते वीड जे आहेत ते वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोस्ट नॉक्सियस वीड आहेत, सगळ्यात अवघड आहेत वीड कंट्रोल करायला. त्यामध्ये नटसेज ग्रास ज्याला आपण लवाळा म्हणतो, बर्मुडा ग्रास ज्याला वी आर कॉमनली कॉल्ड ॲज हरियाली, पार्थेनियम हिस्टोरिपोरस ज्याला आपण काँग्रेस म्हणतो, सिल्लोसिया ज्याला कॉक्सकॉम कोंबडा म्हणलं जातं, आणि स्ट्रायगा इट इज अ पॅरासाइटिक वीड. ओके. दीज आर द वर्ल्ड मोस्ट 5 नॉक्सियस वीड्स विच आर डिफिकल्ट टू कंट्रोल. आता तुम्ही म्हणसाल सर why these weeds are very difficult to control, or what are the characteristics of that weed, and because of that characteristics these weeds are we are unable to control these weed. अशा कोणत्या गोष्टी आणि कोणत्या बाबी आहेत की ज्यामुळे हे वीड कंट्रोल करणं आपल्याला खूप डिफिकल्ट किंवा आपल्याला खूप अवघड जातं. तर ते जे आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. व्हॉट आर द रिझन. एकच मिनिट. ओके. तर अशापैकी कोणत्या बाबी आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण हे जे वीड आहे त्याला आपण नॉक्सियस वीड असं म्हणतो. ओके. सो टुडे आय विल एक्सप्लेन यू द डिफरंट पॅरामीटर्स अँड डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिकॉज ऑफ दॅट दीज वीड्स आर व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. तर आज मी तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर्स आणि वेगवेगळे पॉईंट सांगणार आहे की ज्याच्यामुळे हे वीड जे आहेत दे आर व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. ओके. आणि रिमेंबर दॅट पॉईंट, इफ यू आर नॉट कंट्रोलिंग द वीड प्रॉपरली, ओके, जर तुम्ही वीड इफ यू वॉन्ट टू कंट्रोल द वीड प्रॉपरली, जर तुम्हाला वीड कंट्रोल प्रॉपरली करायचं असेल, देन यू हॅव टू अंडरस्टँड इट्स बायोलॉजी. कोणतीही गोष्ट जर व्यवस्थित ट्रीट करायची असेल किंवा त्याला व्यवस्थित कंट्रोल करायचं असेल तर त्याची बायोलॉजी काय आहे, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, अँड बिकॉज ऑफ व्हॉट रिझन्स ऑर विच रिझन्स ऑर व्हॉट कॉजेस these weeds are very difficult to control. So we have to understood their biology. कोणतंही वीड जर तुम्हाला इफेक्टिव्हली कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी त्याची बायोलॉजी काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वाय दे आर हॅव्हिंग सच अ ट्रिमेंडस फाईट बॅक अगेन्स्ट द हर्बिसाइड और अगेन्स्ट द ह्युमन एफर्ट्स. माणसाच्या कुठल्या एफर्ट्समुळे किंवा कुठल्या केमिकलला का दाद देत नाही. So we have to understand that. So this is our exercise number 5 and 6. All of you have understood the exercise number 1, 2 and 3. So in previous week I have covered exercise number 1, 2 and 3. मागच्या आठवड्यामध्ये मी exercise number 1, 2 आणि 3 कव्हर अप केलेलं होतं. त्याच्यामध्ये पहिल्या एक्सरसाइज मध्ये पहिल्या आणि दुसरी एक्सरसाइज कॉमन होती, आयडेंटिफिकेशन ऑफ वीड. इन दॅट एक्सरसाइज आय विल एक्सप्लेन यू द 64 वीड्स विच इज कॉमनली फाउंड अराउंड अस. आपल्या आजूबाजूला जे 64 वीड दिसून येतात मी ते तुम्हाला शिकवलेले होते. आफ्टर दॅट इन सेकंड पार्ट ऑफ दिस प्रॅक्टिकल, या प्रॅक्टिकलच्या सेकंड पार्ट मध्ये आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू व्हॉट आर द डिफरंट सॉरी हाऊ टू प्रिपेअर वीड अल्बम. वीड अल्बम कसा बनवायचा हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये आलं लक्षामध्ये की हाऊ टू प्रिपेअर वीड अल्बम. तर कंपल्सरी यू हॅव टू प्रिपेअर वीड अल्बम. तुम्हाला कमीत कमी
40 वीडचा वीड अल्बम बनवायचा आहे. कंपल्सरी आहे सर्वांना. ओके, तर तुम्ही ते वीड अल्बम पण बनवायचा आहे. आणि तर आपल्या अशा पद्धतीने एक्सरसाइज नंबर 1, एक्सरसाइज नंबर 2 and 3 कंप्लीट झालेले आहेत. अँड टुडे वी विल स्टार्ट एक्सरसाइज नंबर 5 and 6. आणि आज आपण 5 आणि 6वी एक्सरसाइज बघतोय. ऑलरेडी आवर 7 to 8 चॅप्टर्स ऑफ वीड मॅनेजमेंट थेरॉटिकल 8 ते 9 चॅप्टर्स आपले शिकून झालेले आहेत. ओके, आणि बाकीचे पण होतीलच स्लोली. ओके, तर आता लेट स्टार्ट आवर प्रॅक्टिकल. ओके, आवाज क्लिअर ऐकू येतोय ना? येस सर. Okay, the biology, the weed biology is concerned with establishment of the growth, reproduction, dissemination or dispersal of weed, as well as influence of the environment on these processes. The study of weed biology is important with the view to understand the survival mechanism of the weed and their adaptation to distributed soil condition, effect of environment, factor on distribution of weed species, characteristics of weed that enable them to compete with the crop. This weed biology knowledge is useful for weed management. आता मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलेलं आहे, बिकॉज these weeds are very noxious or they are very difficult to control. हे जे वीड आहेत हे खूप नॉक्सियस आणि खूप डिफिकल्ट आहेत कंट्रोल करण्यासाठी, बिकॉज ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे जे वैशिष्ट्य आहेत, देअर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यामुळे these weeds are very difficult to control. आणि त्याच्यामुळेच हे जे वीड्स आहेत हे कंट्रोल करायला खूप डिफिकल्ट जात. आलं लक्षामध्ये? आता मी तुम्हाला आज आय विल एक्सप्लेन यू व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स, कोणती कारणं आहेत, अँड बिकॉज ऑफ दॅट दे आर व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे वीड कंट्रोल करायला डिफिकल्ट जातं, अँड व्हॉट मेजर्स यू हॅव टू टेकन टू कंट्रोल दीज वीड्स, आणि कोणती काळजी घेतली पाहिजे हे वीड्स कंट्रोल करण्यासाठी टू अचीव अ गुड रिझल्ट. ओके, आता त्याच्यामध्ये आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू दॅट द वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड, जे एमपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन करणार आहेत त्यांनी नाव लक्षात ठेवा. नटग्रास, सायपरस, सायनोडॉन, सायपरस रोटुंडस, हे जे वीड आहे हे जगातलं सगळ्यात अवघड वीड आहे. वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड, लवाळ्याला जगातलं सगळ्यात नॉक्सियस वीड असं म्हणलं जातं. ओके, त्याला ते का म्हणलं जातं, ओके, वाय इट इज कॉल्ड ॲज वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. वाय सायपरस इज कॉल्ड ॲज अ वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड, सो आय विल एक्सप्लेन दॅट पॉइंट. तो जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आलं लक्षामध्ये? ओके, हॅलो, मध्ये आधी बोलू नका. एक मिनिट, मी तुम्हाला दुसरा फोटो दाखवतो लवाळ्याचा आधी. वेट फॉर मिनिट, वेट फॉर मिनिट. सिटी 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 show participant, new down entry, show the name of participant to join. एकच मिनिट थांबा. सिक्युरिटी, शेअर स्क्रीन, अलाव. ओके ओके ओके, आता काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेटची क्वालिटीच खतरनाक असल्यामुळे प्रॉब्लेम आहे जरा. असू दे, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके, लवाळा दिसतोय सर्वांना? लवाळा दिसतोय का? येस सर. ओके, तर मी फुल स्क्रीन करायचा प्रयत्न करतोय. एकच मिनिट. तर लवाळ्याच्या इथं खाली, ओके, मग फुल स्क्रीन घेण्याचा प्रयत्न करतोय. झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी. इतकं स्लो चालतंय नेट का नाही, डोकं चालतंय माझं. ओके, तर इथं तुम्ही कर्सर बघू शकता माझा. तर लवाळ्याच्या खाली इथं गाठी आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. तर लवाळा हा वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड का आहे त्याच्या मागचं कारण तर तुम्हाला मी एक्सप्लेन करणारच आहे. पहिल्यांदा इथं लवाळा बघा, किंवा
तुम्ही तुमच्या मोबाईलवर लेक्चर संपल्यानंतर सुद्धा त्याचा व्हिडिओ बघू शकता किंवा बघू शकता. तर एक लवाळ्यामध्ये लवाळ उगवून आल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये जी पहिली गाठ तयार होते आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली त्याच्या गाठी तयार होतात. अशा 7 गाठी असतात. आता एक लक्षात ठेवा, एका गाठीपासून एक लवाळा चालू होतो. मी एक्सप्लेन देतोय, पुन्हा डिटेलमध्ये देईल. एका गाठीपासून एक लवाळा चालू होतो. पहिल्या 2 ते 3 गाठी 15 सेंटीमीटर मध्ये असतात. पुन्हा 2 ते 3 गाठी 60 सेंटीमीटर मध्ये असतात आणि 1 ते 2 गाठी 90 सेंटीमीटर खोल जातात. बरोबर आहे? एक लवाळा 15 दिवसामध्ये पहिली गाठ तयार करतो. पहिली गाठ तयार केली की तिथनं पुन्हा लवाळ्याची चेन चालू होते. दुसऱ्या लवाळ्यात दुसरी गाठीपासून दुसरा लवाळा, तिसऱ्या गाठीपासून तिसरा लवाळा, चौथ्या गाठीपासून चौथा लवाळा, 5व्या गाठीपासून 5वा लवाळा, असं ही चेन चालू होते. बरोबर आहे? आता एक लक्षात ठेवा, एक लवाळा उगवून आला की त्याच्यापासून पुन्हा गाठी चालू होणार, त्याच्यापासून पुन्हा गाठी. एक लवाळ्याचे पहिली गाठ फुटली, त्यातनं लवाळा उगवून आला, त्याच्या पुन्हा 7 गाठी. 7 गाठीतल्या पुन्हा एक लवाळा उगवून आला, त्याच्यापासून पुन्हा 7 गाठी. सर हे जे रायझोमचं नेटवर्क असते, अंडरग्राऊंड रायझोम नेटवर्क, त्याच्यामुळे लवाळा मरत नाही. समजा तुम्ही औषध मारलं, ग्लायफोसेट मारलं, कुठलंही औषध मारलं, तर एक गाठ मारणार, ओके. बाकीच्या सगळ्या गाठी मरत नाही. 1 किंवा 2 गाठी मरतात. पण काय होतं, राहिलेल्या गाठी पुन्हा फुटून येतात. अरे कोण आहे रे? अनम्यूट व्हा रे. आलं का लक्षात? ओके. अनम्यूट व्हा. आवाज ऐकू येतोय ना व्यवस्थित? तर हे जे आहे, हे लवाळ्याची 1 गाठ, 2 गाठ, 3 गाठ, 4 गाठ, हे जे चेनिंग आणि नेटवर्किंग असते, त्याच्यामुळे लवाळा हा खूप डिफिकल्ट टू कंट्रोल जातो. आता कोणताही ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड मारलं, समजा ग्लायफोसेट आहे, की जे पानावर जरी मारलं तरी गाठीपर्यंत जाते किंवा मुळापर्यंत जाते. पण ते काय करतंय, एकच गाठ किल करतं किंवा 2 किंवा 3 गाठी किल करतं. सगळ्या गाठी एंटायर किल होत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, लवाळा क्विकली किल होत नाही. दुसरी बाब लवाळ्याच्या बाबतीमधली, सेकंड पॉइंट जो आहे, काय थर्ड क्लास नेट आहे शपथ कॉलेज. इतकं पुअर नेट, खरंच. एक इमेज साली फुल ओपन होत नाही. दिमाग खराब काम आहे नुसतं. तर ओके. तर या लवाळ्याची एक गाठ जरी गेली तरी बाकीच्या गाठी राहतात. दुसरी बाब, लवाळ्याच्या पानांवर एक चकाकी दिसते, शाईन दिसते. लवाळ्याच्या पानावर एक चकाकी शाईन असल्यामुळे त्याच्यावर एक मेणाचा थर असतो, वॅक्सी लेयर. त्यामुळे हार्बिसाइड जे आहे ते आतमध्ये ट्रान्सलोकेट लवकर होत नाही. दिस इज ऑल्सो प्रॉब्लेम. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ओके. तर स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो आणि पहिला इथे दाखवतो तुम्हाला आता मी. तर ओके, ठीक आहे. तर लव्हाळा, ठीक आहे. फोन आल्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स झालं, सॉरी फॉर दॅट. तर लव्हाळ्याविषयी पाहूया आपण. नटग्रास किंवा सायपरियासी, फॅमिली सायपरियासी. लव्हाळ्यामध्ये प्रकार पडतात, इंग्लिश नटसेज, पर्पल नटसेज आणि गुड मॉर्निंग वीड, त्यालाच म्हणलं जातं. नटग्रास, लवाळा किंवा नागरमोथा, ह्याची नावं आहेत ती वेगवेगळी. बेसिकली येलो नटसेज आणि पर्पल नटसेज, त्या कलर मधल्या थोड्याशा वरनं त्याची नावं पडतात. ओके. आपल्याकडे 2 प्रकारचे दिसतात, येलो नटसेज आणि पर्पल नटसेज. तुम्हाला ऑलरेडी मी जे आयडेंटिफिकेशन ऑफ वीड आहे पहिली एक्सरसाइज, त्याच्यामध्ये फोटो दाखवलेला होता. लवाळ्याला नटग्रास पण म्हणतात, लवाळा पण म्हणतात आणि साऊथ इंडियामध्ये नागरमोथा पण म्हणतात. हॅबिट जी आहे ती पेरिनियल आहे. पेरिनियल म्हणजे काय, वर्षानुवर्ष सॉइल मध्ये राहू शकतो, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. हॅबिटॅट इरिगेटेड आणि गार्डन लँड.
इरिगेटेड मध्ये आणि गार्डन लँड मध्ये जिथं पाणी भरपूर आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लवाळ्याची लागवड किंवा लवाळ्याची वाढ, लागवडच म्हणलं चुकून शब्द, लवाळ्याची वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत राहते. प्रोपॅगेशन बाय सीड्स आणि ट्युबर्स, ज्याला आपण नट म्हणतो. लवाळ्याच्या वर फुलं पण येतात, त्याच्यामध्ये सीड्स पण असतात, पण लवाळा सीड न कमी आणि गाठीवरनं जास्त प्रोपॅगेट होतो. आलं लक्षामध्ये? नंबर ऑफ सीड पर प्लांट. लवाळा जे सायप्रस इस्कॅलेंटम आणि सायप्रस रोटंडस या 2 स्पेसीज आहेत. सायप्रस इस्कॅलेंटम एक प्लांट 820 सीड तयार करतो आणि सायप्रस रोटंडस एक प्लांट 40 सीड तयार करतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर आता जाऊया आपण बायोलॉजीमध्ये, म्हणजे तुम्हाला कळेल व्हाय लवाळा इज व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. देअर आर 2 कॉमन स्पेसीज ऑफ नटसेज, सायप्रस इस्कॅलेंटम आणि सायप्रस रोटुंडस. ओके, आता सायप्रस इस्कॅलेंटम म्हणजे काय? येलो नटसेज. आणि सायप्रस रोटुंडस म्हणजे काय? पर्पल नटसेज. ओके, so Cypress esculentum, it is a perennial sage commonly found in a cultivated lowland. It has become a serious range of weed infesting grain crop, vegetable, fruit crop, lawn and ornamental plant. लवाळा शक्यतो म्हणजे माझे काय एक्झाम्पल सांगतो किंवा माझ्या अनुभवाचं सांगतो. लवाळा हा पावसाळ्यात जास्त असतो, थंडी आणि उन्हाळ्यामध्ये कमी असते इन्फेक्टेशन. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं. जेवढं जास्त पाणी तेवढं लवाळ्याचं जी ग्रोथ आहे ती अतिशय जबरदस्त असते. द लिव्स आर इरेक्ट लिनियर. द इन्फ्लोरोसन्स इज अंबेल. अंबेल म्हणजे छत्रीसारखं. ओके, अंबेल. इट इज multiple pedilated spikelet. Tubers are underground at the base of the plant. The base bulb is first formed and then the new shoot and rhizomes are developed which accumulate the nutritive substances. मी काय सांगितलं? लवाळ्याला जे फुलं येतात ते छत्रीच्या काड्यासारखी फुलं दिसतात तुम्हाला. आलं लक्षामध्ये? छत्रीच्या काड्यासारखी फुलं तुम्हाला दिसून येतात आणि त्याच्याबरोबरच ठीक आहे, छत्रीच्या काड्यासारखी फुलं दिसून येतात आणि त्याच्यामध्ये सीड्स असतात. पण मी तुम्हाला काय सांगितले, लवाळा हा सीडनं कमी, ओके, आणि नट्सनं जास्त प्रोपॅगेट होतोय. आलं लक्षामध्ये? आता इथं काय सांगितलेलं आहे, एस्टॅब्लिश झाल्यानंतर पहिला बल्ब फॉर्म होतो. पहिला बल्ब फॉर्म झाला की त्यापासून मुळं निघतात. ओके, अक्युमुलेट न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस, आणि त्या बल्ब मध्ये दे विल हॅव्हिंग अ फूड, ओके, फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दॅट लवाळा. लवाळ्याला जे लागणारं अन्न आहे सुरुवातीचं ते त्या बल्ब मध्ये स्टोअर्ड केलं जातं. They reproduce both by seed and tuber. The tuber having varying degree of dormancy and they are also having a drought resistance property. Hence, it is very difficult to kill them. आता if suppose there will be a dry land condition or if there will be a drought, समजा जर दुष्काळ पडला आणि जर पाणी नसेल तर त्या लवाळ्याची जी गाठ आहे ती डॉर्मिनंट राहते, म्हणजे रेस्टिंग राहते, उगवून येत नाही. आणि until and unless there is a favorable condition, ज्या वेळेस पाऊस पडेल किंवा पाणी मिळेल त्यावेळेस ती गाठ फुटून येते. हा त्याच्या मागचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे असं नाही की दुष्काळ पडला म्हणून लवाळा कंट्रोल होईल, ओके, असं होत नाही. ती गाठ तशीच राहते. जोपर्यंत त्याला सफिशियंट मॉइश्चर किंवा पाणी भेटत नाही तोपर्यंत ती वेट करते. सफिशियंट मॉइश्चर किंवा पाणी भेटलं देन इट विल ग्रो. आता बघा, ॲलोपॅथिक इफेक्ट पण आहे त्याचा. म्हणजे ॲलोपॅथिक इफेक्टचं लेक्चर मी तुम्हाला ऑलरेडी टाकलेलं होतं ग्रुपवर, पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ॲलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय? इट इज द निगेटिव्ह इफेक्ट ऑफ एनी वीड बिकॉज ऑफ रिलीजिंग सम केमिकल इन टू द सॉइल ऑन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. झाडाच्या मुळाच्या मध्ये किंवा मुळामसनं किंवा मुळाच्या गाठींमुळे काही केमिकल सॉइल मध्ये असं रिलीज होतं ज्यामुळं त्या झाडाच्या आजूबाजूला, त्या वीडच्या आजूबाजूला, प्लांट मध्ये पण ॲलोपॅथिक इफेक्ट असतो की आजूबाजूला नवीन क्रॉप किंवा नवीन वीड उगवून येत नाही. तर लवाळ्याला पण ॲलोपॅथिक इफेक्ट आहे आणि त्यामुळं सोयाबीन, मेज, ओट ह्या क्रॉपची ग्रोथ ही जी आहे ती अफेक्ट होते. लवाळा सॉइल मध्ये एवढा वाढतो किंवा फील्ड मध्ये एवढा वाढतो, दे आर डू नॉट गिव्ह एनी चान्स ऑफ क्रॉप टू ग्रो. क्रॉपला उगवण्याला चान्सच ठेवत नाही. ओके, त्याच्यानंतर कंट्रोल मेजर. ओके, कंट्रोल मेजर मी दोन्ही लवाळ्याचं, ओके, म्हणजे येलो नटसेज आणि पर्पल नटसेजचं एकत्र सांगणार आहे. पहिल्यांदा आधी दुसरं पण पाहून घेऊया आपण. दोन्ही लवाळा आपण आधी पाहून घेऊया. सायपरस रोटुंडस, पर्पल नटसेज, नागरमोथा. द पर्पल नटसेज is most persistent deep rooted perennial cosmopolitan sledge. ओके, हे स्लेजेस आहेत. ह्याच्यामध्ये हे ग्रासेस नाही, ग्रासेस मधलं हे स्लेजेस आहे. स्लेजेस म्हणजे ह्याच्यामध्ये नोड नसतात. ओके, ग्रासेस स्लेजेस मधला फरक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. जर तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं असेल
नसेल बघितलं तर तुमच्या ग्रुपवर मी सगळे लेक्चर्स टाकलेले आहेत युट्यूबचे. पहिले लेक्चर बघा, तुम्हाला ग्रासेस आणि स्लेजेस मधला फरक कळून येईल. तर इट इज द मोस्ट परसिस्टंट, सगळ्यात जास्त दिसून येणार, डीप रूटेड, खोलमुळं जाणार, पेरिनियल, वर्षानुवर्ष फील्डमध्ये टिकणार, कॉस्मोपॉलायटन, कॉस्मोपॉलायटन म्हणजे सगळ्या देशामध्ये दिसून येणार स्लेज आहे. इट इज मोस्ट नॉक्सियस ऑफ ऑल द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल वीड. ओके, हे सगळ्यात मोठं नॉक्सियस ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल वीड आहे. ओके, आवाज ऐकू येतोय ना? मी आतमध्ये चेक करतोय. आवाज ऐकू येतोय का? येस सर. ओके, ठीक आहे, चालतंय. तर particularly in cultivated field, land and orchard, it become a great means of all the kharif like maize, sugarcane, rice, groundnut, exhibit no preference for the soil. कुठल्याही सॉइल मध्ये उगवून येतं, ब्लॅक, रेड, ग्रे, काही फरक पडत नाही. कुठल्याही क्रॉप मध्ये येतं. आता इथं जरी मी तुम्हाला मेज, शुगरकेन, राईस, ग्राउंडनट सांगितलं असेल, कुठल्या पण क्रॉप मध्ये येतं, गार्डन लँड मध्ये येतं, बॅरन लँड मध्ये येतं, कल्टिवेट फील्ड मध्ये येतं, नाव घेईल त्या क्रॉप मध्ये उगवून येतं. असं काय नाही की ह्याच क्रॉप मध्ये येते ह्याच क्रॉप मध्ये येत नाही. ऑल ओव्हर द फील्ड, ऑल ओव्हर द सॉइल, बॅरन लँड, कल्टिवेटेड लँड सगळीकडे दिसून येतं. द रायझोम्स प्रोड्यूस न्यूमरस चेन्स ऑफ बल्ब ऑर नट्स, गाठी ज्याला म्हणतात, अंडर द फेवरेबल टेम्परेचर अँड मॉइश्चर कंडिशन. सिंगल नट ग्रास ट्युबर कॅन डेव्हलप्ड मेनी ॲज 100 ट्युबर्स. बघा आता, एक लवाळा 100 गाठी बनवू शकतो इन अ 4 months. बघा आता कसं 4 महिन्यात. extremely prolific capacity due to the underground rhizome and the tubers has created a challenging problem. The nuts or tuber possess a scaly leaves and inconspicuous nodes and internodes and minute bud give rise to the new shoot. आता त्या गाठींवर, ओके, गाठींवर तुम्हाला असं टलपरासारखं, म्हणजे आपली कशी स्किनची त्वचा असते की नाही तसे स्केल दिसतात. ओके, कवरिंग, टर्पला कसं कवर असतं तसे असते. आणि त्याच्यामधनं पुन्हा नवीन रूट किंवा शूट बाहेर पडतो. ओके, ठीक आहे. आणि त्या गाठींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूड पण असतो. द ट्युबर प्रोड्युसेस फ्यू रायझोम विथ द बेसल बल्ब अँड इट कन्सिस्ट ऑफ 4 to 5 डॉर्मिनंट ट्युबर्स. ओके, एक पॉइंट डाऊन घेतो. ओके, ठीक आहे. तर ठीक आहे, द काय सांगितलं, 4 महिन्यामध्ये 100 गाठी बनवण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, द नट ट्युबर पजेस अर्ली स्केल inconspicuous nodes and internode and minute bud give rise to the new shoot. Rhizome and minute bud give rise to the new shoot. Rhizome. The basal bud contains a stored food. Okay, basal bud contains a stored food. The tuber produces few rhizomes and with the basal bulb, and the network consists of 4 to 5 dominant tubers, which each active one and sequence is repeated, forming a big chain of dozens of interconnected tubers. आता इथं काय सांगितलंय माहितीये का, सगळ्याच्या सगळ्या गाठी उगवून येत नाहीत. बघा लवाळ्याचं, काही गाठी ह्या डॉर्मिनंट राहतात, सॉइल मध्ये 80-90 सेंटीमीटर खोलवर राहतात. म्हणजे जरी तुम्ही औषध मारलं तरी समजा लवाळा मेला तरी काही प्रत्येकामधले 4 ते 5 गाठी 100 पैकी जमिनीमध्ये खोल जातात आणि तशाच राहतात. आणि ज्यावेळेस तुम्ही नांगरट करता, जमिनीचं फेरपालट करता, त्यावेळेस त्या सॉइल वर येतात आणि त्या पुन्हा चेनिंग करतात. सम ऑफ विच descends to considerable depth of the soil. These nut grass grow luxuriantly, okay, luxuriantly even during a dry month because of presence of well developed storage organ. जरी पाऊस कमी पडला, ड्राय स्पेल पडला, तरी त्या स्टोरेज ऑर्गन, त्या गाठीमध्ये फूड असल्यामुळं ते मरत नाही. The first tuber formation is completed within 10 to 15 days of germination. लवाळा उगवून आल्यानंतर समजा सीड मधनं पडला, ओके, सीड पडलं लवाळ्याचं आणि एक सीड पासून लवाळा उगवून आला, तर पहिली गाठ तयार व्हायला लवाळ्याची 10 ते 15 दिवस लागतात. बघा आता, द ट्युबर चेंज इट्स कलर फ्रॉम ब्राऊन टू ब्लॅक विथ द एज. पहिल्यांदा त्याचा कलर ब्राऊन असतो, नंतर तो काळा होतो. इट ऑब्झर्व दॅट 50% ऑफ द ट्युबर आर लोकेटेड इन द टॉप 15 सेंटीमीटर. ओके, हे जे ट्युबर्स आहेत हे 50% ट्युबर्स पहिल्या 15 सेंटीमीटर डेप्थवर असतात. दुसरे, ओके, 45% इन 50 to 30 सेंटीमीटर डेप्थ. राहिलेले ट्युबर्स जे आहेत 45% ते 15 ते 30 सेंटीमीटर डेप्थवर असतात. ओके, म्हणजे कळलं तुम्हाला, ज्या लवाळ्याच्या गाठी येत्या त्या 50% लवाळ्याच्या गाठी
15 सेंटीमीटर मध्ये असतात. राहिलेल्या 45% लवाळ्याच्या गाठी 15 ते 30 सेंटीमीटर मध्ये असतात आणि राहिलेल्या 5% गाठी ह्या जवळपास 60 ते 70, 80, 90 सेंटीमीटर खोलवर जाऊन बसतात ऍज अ डॉर्मिनेट. म्हणजे वरचा लवाळा जरी मेला तरी खालच्या गाठी भविष्यात उगवून येऊ शकतात. असलं जबरदस्त मेकॅनिझम आहे. त्यानंतर इट्स स्टेम इज ट्रँग्युलर, इरेक्ट, 15 टू 50 सेंटीमीटर टॉल विदाउट द नोड्स. आता सगळ्याला माहिती आहे लवाळा 15 ते 50 सेंटीमीटर उगवून येतो. त्याला नोड बीड गाठीबिठी काय नसतात. ग्लॅबरोस अँड ग्रीन लिव्स अँड न्यूमरस लिनियर डार्क ग्रीन कलर. लवाळ्याचं जे पान असतंय जे थिक असतं, शायनी असते, त्याच्यावर मेणासारखा एक वॅक्सी लेअर असतो आणि अपराईट असतो. ओके, 5 ते 15 सेंटीमीटर एक असते. इन्फ्लोरोसन्स इज कंपाऊंड एम्बेल सपोर्टेड बाय द ब्रॅक्ट ऑफ द लिव्स. जे इन्फ्लोरोसन्सची एक जी काडी वर जाते छत्रीसारखी वर, ओके, त्याला बाकीच्या पानानं सपोर्ट असतो. द सीड व्हायबिलिटी इज लो, हेन्स इट इज प्रोपॅगेटेड मेनली बाय द ट्युबर्स. सीडची व्हायबिलिटी जास्त नसते, त्यामुळे हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ट्युबर्स थ्रूच प्रोपॅगेट होते. इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पेरिनियल वीड ऑफ द वर्ल्ड. पर्टिक्युलरली इट इज इन द मॉइश्चर रिटेंटिव्ह सॉइल ऑफ द ट्रॉपिक्स अँड सबट्रॉपिक्स. ओके, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, ओलावा असते, पाण्याची कमतरता नसते, त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. व्हेजिटेबल क्रॉप आर वर्स्टली अफेक्टेड बाय द नट स्टेज अँड इट इज ऑल्सो इन्फेस्ट मेनी समर फील्ड क्रॉप्स. ओके, इन विंटर सीझन द वीड युजली रिमेन डॉर्मनंट. मी जे तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की हिवाळ्यामध्ये हा जास्त इन्फिटेशन करत नाही, थंड वातावरणामध्ये डॉर्मनंट राहतो. की पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जास्त इन्फिटेशन दिसतं, सगळ्यात जास्त दिसतं पावसाळ्यामध्ये. इन पोटॅटो nutsages show have been found to penetrate throughout the tuber. Not only these, on the roadside the nutsage can grow even on the asphalt. ओके, हे जे नटसेज आहे हे अस्फाल्ट मध्ये सुद्धा उगवून येतं. ओके, हे जे आहे हे अस्फाल्ट म्हणजे रस्त्याच्या कडेला कडक आहे, जिथं काही उगवून येत नाही तिथं पण उगवून येतं. Allelopathic effect. Soil previously infested with the nutsage reduces the germination of mustard, barley, cotton, yield of the rice. मगाशी पण सांगितलं allelopathic effect, आता काही एक्सप्लेन करत नाही. इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. आता तुम्हाला सर लावायला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट काय आहे. It has a medicinal use. It is applied extremely on the breast. It stimulates the secretion of the milk. ह्याचं जे तेल काढलं जातं त्याचं जर तेल गाईच्या म्हशीला ज्या ज्या हे आहे ती ब्रेस्ट आहे ती, ओके, गाय म्हशीची जी थाण आपण म्हणतो त्याला जर लावलं तर त्याचं दुधाचं सिक्रेशन वाढू शकतं. ओके, इसेन्शियल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ट्युबर फ्रॅगमेंट ऍज अगरबत्ती स्टिक अँड ऑल्सो प्रिपेअर्ड. ओके, तर ह्याच्यापासून जे तेल काढलं जातं गाठीपासून ते अगरबत्तीमध्ये वापरलं जातं. ओके, अगरबत्तीमध्ये ते यूज केलं जातं. एवढाच इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे, बाकी सगळे निगेटिव्ह इम्पॅक्टच आहे. ओके, लवाळा एकदा आला की तो इतका कंट्रोल इतका डिफिकल्ट जातो, निघत नाही. तुम्ही हाताने उपटायचा प्रयत्न केला तर तुटून येतो. हाताने उपटून लवाळा कधीच जिंदगीत कंट्रोल होत नाही. तुमच्या माहिती सांगतो, हातानं उपटलं तरी लवाळा कंट्रोल होत नाही, भांगललं तरी लवाळा कंट्रोल होत नाही. काय होणार आहे, एक गाठ तुटून येणार आहे, बाकीच्या गाठी जमिनीमध्ये तुटून तशाच राहणार, त्या पुन्हा फुटून येणार. काय फायदा आहे हाताने उपटून. नांगरलं तरी काही प्रमाणामध्ये गाठी तुम्हाला वेचाव्या लागतात, काही डॉर्मनंट राहतात, त्या पुन्हा फुटून येतात. कसं कंट्रोल करणार. तणनाशक मारला हर्बिसाइड, एक तर तणनाशक त्याच्या पानावर टिकत नाही, वॅक्सी लेअर असते. ओके, चकचकीत वॅक्सी लेअर असते, आतमध्ये पेनिट्रेट होत नाही, घसरून पडतं औषध. जरी गेला आतमध्ये तरी सुद्धा कंट्रोल होत नाही. त्यामुळे लवाळा कंट्रोल करणं हे खूप डिफिकल्ट आहे. कंट्रोल मेजर, आता बघा तुम्ही म्हणसाल मग सर काय करायचं. नटसेज फाउंड ससेप्टेबल टू द समर टिलेज फॉलो बाय द हॉट वेदर अब्रिव्हिएशन डेझिग्नेट द ट्युबर्स टू द डेथ. उन्हाळ्यामध्ये नांगरट केल्यामुळं लवाळ्याच्या काही गाठी उन्हामुळं ड्राय होतात, त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि मरतात. एक ऑप्शन आहे. ट्युबर एक्सपोज टू द समर सन इज अ ड्रायड इन अ ट्रॉपिक्स, ओके, अबाउट 14 days in the soil which completely dry. Nutsack tuber desiccate can be greater approved by supplementing the tillage. टिलेज नंतर काय करायचं, 2,4-D मारायचं. 2,4-D 2 ते 4 kg per hectare at the last cultivation before onset of monsoon. 2,4-D मारा पाऊस पडायला लागल्या वेळेस. In a higher value vegetable and ornamental, 100 gauge black polythene film lay on the intercrop has been useful for holding the nutsage. Nutsage shoot can penetrate through the thinner and transparent film.
आता हे झालं 2,4-D मारलं, लवाळा थोडाफार मरेल, थोडाफार मग काय करायचं, मल्च पेपरनं शेत फील्ड झाकायची. मल्च पेपर लवाळा उगवून याला पासून थांबवत नाही, पण सॉइलच्या वर दिसत नाही. आणि जिथे जिथं क्रॉप लावायचे तेवढा फक्त मल्च पेपर फाडायचा भाजीपाल्यामध्ये, बाकी मल्च पेपर लावायचा. पण मल्च पेपर मध्ये पण असं आहे, 1000 गेजचा मल्च पेपर पाहिजे, 100, 50, 500 गेजचा काय उपयोग नाही, त्याला पण फाडून लवाळा बाहेर येतो. तेवढं पुरतं कंट्रोल. इंटिग्रेटेड कंट्रोल मध्ये कल्चरल म्हणजे उन्हाळ्यात खोल नांगरट करणे, ओके, ठीक आहे, ते एक करणे आहे तुमच्या हातामध्ये. लवळ्याच्या गाठी वेचणे, ते एक तुमच्या हातामध्ये आहे. ओके. तर तुम्हाला मगाशी काय सांगितलंय, 95% लवळ्याच्या गाठी 30 सेंटीमीटर पर्यंत असतात. ओके. राहिलेल्या काय थोड्याफार प्रमाणामध्ये 90 सेंटीमीटर पर्यंत असतात. आता दुसरा एक ऑप्शन आहे ग्लायफोसेट. ओके. नेक्स्ट ऑप्शन काय आहे, ग्लायफोसेट. तर ग्लायफोसेटला काय करायचं, 2 kg per hectare ऍज अ पोस्ट इमर्जन्स कॅन अरेस्ट द ग्रोथ ऑफ नटसेज कम्प्लिटली. ओके. आता ग्लायफोसेट कसं आहे माहितीये का, ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड आहे. पण तुम्हाला मी सांगतो, बाय सिंगल ऍप्लिकेशन ऑफ ग्लायफोसेट एकदा मारून लवाळा कंट्रोल होत नाही. आणि इफ यू आर युझिंग अ ग्लायफोसाइड जर मारलं तर तुम्ही क्रॉप असताना ग्लायफोसेट मारू शकत नाही. फील्ड मध्ये जर क्रॉप असेल तर ग्लायफोसेट क्रॉपला पण मारून टाकणार, कारण की हे नॉन सिलेक्टिव्ह हार्बिसाइड आहे. इट कॅनॉट डिस्टिंग्विश सिलेक्टिव्ह क्रॉप आणि वीड बघत नाही. हर्बिसाइड मध्ये 2 प्रकार असतात फॉरेन मध्ये, एक असते सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, इट इज ओनली किल द वीड विदाउट अफेक्टिंग द क्रॉप. 2,4-D काय आहे, सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे ते फक्त वीडला किल करतं, क्रॉपला काय करत. ओके. ग्लायफोसेट हे नॉन सिलेक्टिव्ह आहे, ते तुम्हाला शिकवणार आहे सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह, सॉइल फ्युमिगंट, सॉइल स्टरलंट पुढे आहे ते. तर ग्लायफोसेट आहे नॉन सिलेक्टिव्ह. मारलं की जेवढं व्हेजिटेशन असेल, म्हणजे क्रॉप असू दे, प्लांट असू दे, वीड असू दे, काय पण असू दे, फील्ड मध्ये सगळं किल करून टाकणार ग्लायफोसेट. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग ग्लायफोसेट एकदा मारलं की 1-2 गाठी मारतात, पुन्हा लवळा उगवून येऊन द्यायचा, पुन्हा ग्लायफोसेट मारायचं, पुन्हा लवळा उगवून येऊन द्यायचा, पुन्हा ग्लायफोसेट मारायचं. असं 3-4 वेळा ग्लायफोसेटचं रिपिटेटिव्ह स्प्रेइंग केलं की मग तुमचा लवाळा एक 70-80% चांगला, 80-90% कंट्रोल होणार. 100% कंट्रोल करणं इट्स नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. अतिशय अवघड आहे 100% कंट्रोल करणं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. अतिशय डिफिकल्ट आहे लवाळा. म्हणजे लवाळा जर शेतात असेल तर कमीत कमी महिना 2 महिने त्या शेतात कुठलंच पीक घ्यायचं नाही. ग्लायफोसेट मारायचं, लवाळा मारणार, पुन्हा राहिलेला लवाळा उगवून येणार, पुन्हा ग्लायफोसेट मारायचं, राहिलेला लवाळा मारणार, पुन्हा बाकीचा लवाळा उगवून येऊन द्यायचं, पुन्हा मारायचा. असं करायला राहावं लागते तुम्हाला. ओके. लवाळा उगवून येणार तर पाणी द्यायचं आणि उगवून येऊन द्यायचं आणि पुन्हा मारायचं. आलं लक्षामध्ये? ग्लायफोसेट पानावर पडलं पाहिजे, त्याशिवाय ते चालत नाही. सॉइल ऍक्टिव्ह नाहीये ते. त्यानंतर डॅल्फॉन 4 kg AI per hectare brings about complete scorching and desiccation and thereby killing underground plants of nutsedge. डॅल्फॉन हे एक हार्बिसाइड चांगलं आहे, ते पण तसंच आहे. ते सुद्धा गाठींचं स्कॉर्चिंग करतं आणि किल करतं. 4 kg पर हेक्टर, बघा डोस किती भयानक आहे. नॉर्मल मध्ये आपण एका हेक्टर मध्ये 1 ते 1.5 किलो घेतो, पण इथं किती लागतोय, 4 किलो डोस आहे. किती हेवी डोस आहे. आलं लक्षामध्ये? त्यात तुम्हाला कळेल की किती हेवी डोसेस ग्लायफोसेट तर किती भयानक काम आहे. आता मार्केटमध्ये पॉर्न अजून एक आलेला आहे, सेम्प्रा. 30 नंबरची, 30 नंबर लिहिलंय. तर ग्लायफोसेट मध्ये अजून एक फॉर्म्युला आलेला आहे, सेम्प्रा नावाचा आहे. ओके. सेम्प्रा नावाचं एक पुडी आहे, 8 ग्रॅमची पुडी आहे, किंमत आहे 250 रुपये. ठीक आहे. सेम्प्रा नावाचं एक हर्बिसाइड काढलेलं आहे धनुका अॅग्रो केमिकल्सनं. 8 ग्रॅमची पुडी आहे. ओके. एका पंपाला 8 ग्रॅमची पुडी टाकायची, किंमत आहे 250 रुपये. कवळा लवाळा असेल का नाही, कवळा लवाळा त्याला किल करतोय. मी पण अजून मारून बघितलेलं नाही, मी पण ट्राय करणार आहे लवाळा कंट्रोल करण्यासाठी सेम्प्रा मारून. कसा रिझल्ट येतो ते तुम्हाला पण मी दाखवीनच. ओके. आपल्या कॉलेजमध्ये पण आपल्याला मारून द्या बघायचं आहे. ठीक आहे. त्यावेळेस आपण बघूया. आलं लक्षामध्ये? कळालं कसा आहे लवाळा आणि कसा आहे लवाळ्याचा कार्यक्रम? ठीक आहे. उगीच म्हणत नाही ती वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड, उगी त्याला नाव दिलेलं नाहीये वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड. त्याच्यानंतर बमुडा ग्रास, ज्याला आपण म्हणतो सायनोडॉन डॅक्टिलॉन. ओके. बमुडा ग्रास ज्याला आपण म्हणतो सायनोडॉन डॅक्टिलॉन. आवाज माझा ऐकू येतोय का? हॅलो. Yes, sir.
ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे बमुडा ग्रास किंवा सॅलडॉन डॉक्टिला. आता सर्वांनी हराळी पाहिली असेल. असा कुठला मुलगा किंवा मुलगी नाहीये की ज्यानं हराळी पाहिलीच नाही. ओके, ज्यानं हराळी पाहिली नाही असं काही नाही. गणपतीला आपण वाचतो, हराळी जरी उपटायला गेली तर ते तुटते. ओके, कट होती, पण सहजासहजी तुटून येत नाही. आणि हराळीचे जे रायझोम नेटवर्क असते, इंटरकनेक्टेड रायझोम नेटवर्क, आलं लक्षामध्ये, त्याच्यामुळे काय होतं, एक हराळी दुसऱ्या हराळीला खालून चिकटलेली असते. आलं लक्षामध्ये, एक हराळी जी आहे ती दुसऱ्या हराळीला खालून इंटरकनेक्टेड असते. त्याला आपण काय म्हणतो, रायझोम नेटवर्क त्याचं जे असतंय. आलं लक्षामध्ये. तर ही दुसरी येते हराळी. हराळी पण हे जे आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. एक तर इतकं स्ट्रॉंग आणि इथनं इतकं हार्डिएस्ट वीड आहे की तुम्ही हाताने उपटायला गेला की तुटूनच येणार. 100% तुम्ही काही पण करा, तुम्ही 100% त्याला कंट्रोल करू शकत नाही. तुटतच नाही. आलं लक्षामध्ये. हा, औषध मारल्यानंतर आता बऱ्यापैकी कंट्रोल करता येते हराळी. पहिल्यासारखं नाही राहिलेलं की बाबानो कंट्रोलच होणार नाहीये. ओके, औषध मारलं तर काही अंशी किंवा काही प्रमाणामध्ये आता फरक पडू शकतो आणि पडतो पण. आलं लक्षामध्ये. तर बोमुडा ग्रास, ज्याला आपण हराळी पण म्हणतो, फॅमिली आहे पोयासी, हॅबिटाट आहे इरिगेटेड ऑर ड्रायलँड क्रॉप. आलं लक्षामध्ये, इरिगेटेड ऑर ड्रायलँड क्रॉप. फोटो इमेज का क्लिअर होणार रे. एकच मिनिट थांबा, एक चांगली इमेज घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल ती. वेट फॉर जस्ट मिनिट. एकच मिनिट, तुम्हाला आता मी स्क्रीन करून शेअर करून एक इमेज दाखवतो. इमेज दिसू दे. तर ही बघा, हराळी जमिनीच्या खालनं एकामेकाला कनेक्टेड असतात. एक हराळी दुसऱ्याला कनेक्टेड असते, दुसरी हराळी तिसऱ्याला कनेक्टेड असते. ह्याचं इंटरकनेक्टेड अंडरग्राउंड नेटवर्क असते आणि भयानक मुळं आणि इतकी स्ट्रॉंग आहे. तुम्ही हाताने उपटून काढा, बांधून काढा, वरचा पोर्शन फक्त तुटून येणार, खालची मुळं कधीच निघून येणार नाही. ती किती उपसणार, एक उपसली दुसरी, दुसरी उपसली तिसरी, तिसरी उपसली चौथी, असं इंटरकनेक्टेड नेटवर्क असते. मग एक तुटलं तर त्याचा एक जरी तुकडा किंवा एक जरी पीस राहिला त्याच्या कनेक्टिंग नेटवर्कचा, तरी ते पुन्हा फुटून आणि पुन्हा उगवून येतं. ओके, इथे दिसतंय का, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट. आलं लक्षामध्ये, इंटरकनेक्टेड नेटवर्क. त्यामुळे दे आर व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. त्यामुळे हराळी जी आहे ही खूप डिफिकल्ट जाते आपल्याला कंट्रोल करण्यासाठी. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. कॉमन नेम आहे हरियाली, डुबुग्रास हिंदीमध्ये म्हणतात त्याला. पेरिनियल आहे, इरिगेटेड आणि ड्रायलँड दोन्ही क्रॉप मध्ये दिसून येतात. प्रोपॅगेटेड बाय सीड or creeping rhizomes or stolons. Number of seeds per plant. ओके, 150 ते 170 सीड पर प्लांट एक हरळी पासून तयार होतात किंवा येतात. लक्षामध्ये, इट इज अ क्रिपिंग पेरिनियल ग्रास. दिस इज मोस्ट ट्रबलसम अँड प्रोफॅसियस पेस्टिफेरस वीड इन अ कल्टिवेटेड लँड. हे अतिशय ट्रबलसम आहे. आणि पेस्टिफेरस म्हणजे काय, ज्यावेळेस क्रॉपचं हार्वेस्टिंग केलं जातं ना, त्यावेळेस ही जी वीड आहे हे पेस्टलँड डिसीजला स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी शेल्टर देतो. म्हणजे या आणि माझ्यावर तुमची लाईफ कंप्लीट करा. ओके, म्हणून त्याला पेस्टिफेरस म्हणतात. इट इज अ हार्ड, प्रिसियस, अग्रेसिव्ह अँड इन्सिव्ह वीड फाउंड एव्हरीवेअर इन ट्रॉपिक्स अँड सबट्रॉपिकल एरिया. इट इज फाउंड इन शुगरकेन, राईस, कॉटन, ग्राउंडनट फील्ड. तसं पाहायला गेलं तर कुठंही उगवून याचं राहत नाही किंवा सुटत नाही. सगळीकडे उगवून येऊन दिसतच तुम्हाला. असं नाहीये की कुठे दिसून येत नाही. लक्षामध्ये, ठीक आहे. तर हे ऑल ओव्हर द फील्ड, जळी, तळी, काष्टी, पाषाणी, रस्त्याच्या कडेला, फील्ड मध्ये, बॅरन लँड, ड्राय सॉइल, वेट सॉइल, कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये उगवून येतं. इट इज व्हेरी हार्डी अँड मच ब्रांचड विथ न्यूमरस स्टेम्स बिलो अँड अबाव द सॉइल. ओके, जी त्याचं जे दशा आहे त्या सेम. रूट इज फायबरस, क्रिपिंग स्टेम प्रोड्युसेस ऍडव्हान्टेजियस रूट्स ऍट इच नोड. ओके, प्रत्येक स्टेमच्या नोडच्या जागी एक गाठ बनते आणि तिथनं पुन्हा नवीन लवाळा चालू होतो. The underground stems are hard, brittle, with a short scale leaves
occur mainly to furrow slice depth of the soil. Okay, leaves are linear, 3 to 10 centimeter long, and inflorescence contain 4 to 7 axillary spikes originated from a common point and radiating in a cluster of 2 to 4 from the end of the column. Okay, तर हे जे आहेत 1 2 3 4 अशा त्याला नोड्स पडतात. प्रत्येक नोड बसणं तिथनं त्याला मुळं फुटतात. मुळं फुटली की तिथनं दुसरी हराळी चालू होत राहते. हे कंटिन्युअसली हे चेन आहे. इट इज ग्रो ऑल ओव्हर द इयर अँड रिमेन ग्रीन. इट इज vigorous under the warm and moist climate condition. It reproduce by creeping rhizome, stolen and also by the seed. ओके, म्हणजे हे क्रिपिंग रायझोम जे आहे, स्टोलन्स म्हणजे त्या मुळं आणि त्याच्यावरची असणारी गाठ म्हणजे रायझोम तिथनं तर पसरतातच आणि सीडच्या थ्रू सुद्धा पसरतातच. ओके, सीड प्रोडक्शन अबाउट 150 ते 170 पर प्लांट. एका झाडापासून एका वीडपासून 150 ते 170 सीड तयार होतात. ओके, इट इज रिपोर्टेड फ्रॉम धारवाड अँड इवन एक्सटेंट ऑफ हाय एल रिडक्शन वॉज 49% in cotton, 65% in wheat due to the infestation of Bermuda grass. It is also duplicates the nutrient, moisture and soil aeration. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, धारवाड ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जी आहे कर्नाटकामध्ये, तिथं त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की कापसामध्ये 49% उत्पादन कमी होऊ शकतं जर हराळीने इन्फेक्टेशन असेल तर, किंवा गव्हामध्ये 65% उत्पादन कमी होऊ शकतं हराळीमुळे. It is also duplicates the nutrient, moisture, soil aeration, light and space. सगळीकडे कॉम्पिटिशन करतं. मॉइश्चर साठी करतं, सॉइल साठी करतं, लाईट साठी करतं, स्पेस साठी करतं. इतकं स्वतः पसरतं वाढतं की प्लांटला चान्सच भेटत नाही. इट ऍक्ट ऍज अ अल्टरनेट होस्ट ऑफ मेनी पेस्ट अँड डिसीजेस. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की क्रॉप हार्वेस्टिंग झालं तरी सुद्धा हराळीवर बरेच पेस्ट आणि डिसीज त्यांची जी राहिलेली लाईफ सायकल आहे ती कम्प्लीट करतात. Allelopathic effect. Decayed residual inhabit the seed germination, root and top growth of the barley. ओके, ह्याच्यामुळं दुसऱ्या क्रॉपच्या सीडच्या जर्मिनेशन वर मार बसतं, रूटच्या ग्रोथ वर मार बसतं, त्याच्या स्प्रेड वर मार बसतो. कंट्रोल मेजर. इट इज फाउंड डिफिकल्ट टू इरेडिकेट दिस नॉक्सियस वीड by manual, chemical, mechanical means, and it is very costly. Hence integrated approach is needed. नुसतं हाताने उपटणे, नांगरट करणे किंवा केमिकल मारणे ह्या एका मेथडनं लवाळा कंट्रोल होत नाही. वी हॅव टू यूज द मल्टिपल मेथड. आपल्याला 2 3 4 अशा मल्टिपल मेथड वापरून लवाळा कंट्रोल करावा लागतो. तुम्ही म्हणसाल की मी फक्त उन्हाळ्यात नांगरट करणार माझा लवाळा कंट्रोल होईल, असं होत नाही. किंवा तुम्ही म्हणसाल मी फक्त केमिकल मारणार माझा लवाळा कंट्रोल होईल, असंही होत नाही. समर टिलेज बाय प्लाविंग इज नॉर्मल प्रॅक्टिसेस फॉर द चेकिंग द ग्रोथ अँड स्प्रेड ऑफ द वीड. ओके, उन्हाळ्यामध्ये नांगरट करणे, उन्हाळ्यामध्ये नांगरट करणे हे अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे काय होतं, लवाळ्याची जी मुळं आहे ती खालची अंडरग्राऊंड किंवा रायझोम नेटवर्क आहे किंवा स्टोलन्स आहेत ते सनलाईटला एक्सपोज होतात, उन्हाला एक्सपोज होतात. उन्हामुळे ते ड्राय होतात, सुकतात. तसंच माणसं ते गोळा करतात, ती मुळं त्याला काशेस म्हणतात आमच्या भागामध्ये. ते सगळे मुळं गोळा करतात, हराळी गोळा करतात वाळलेली आणि जाळून टाकतात. त्याच्यामुळे एक थोड्याफार प्रमाणामध्ये हराळी कंट्रोल होते. त्याच्याबरोबरच ग्लायफोसेट आहे 1.5 किलो पर हेक्टर. इट इज युज्ड ऍज अ प्री प्लांट इन अ रो क्रॉप. डॅल्फॉन और एम्ब्रिटॉल 2 kg पर हेक्टर. डॅल्फॉन किंवा एम्ब्रिटॉल हे पण तणनाशक आहे 2 kg पर हेक्टर. यूज गुड कंट्रोल. डॅल्फॉन इज अप्लाइड ट्वाइस just after रब्बी क्रॉप हार्वेस्टेड and before the monsoon to ensure the control. ओके, आता ग्लायफोसेट डॅल्फॉन हे जे आहे हे पिकामध्ये वापरू शकत नाही लवाळा कंट्रोल करायला, लक्षात ठेवा. ओके, डॅल्फॉन ग्लायफोसेट हे पिकामध्ये वापरता येत नाही, सिलेक्टिव्ह नाही, नॉन सिलेक्टिव्ह आहेत. क्रॉप यायच्या अगोदरच मारायची, कळलं का? ठीक आहे. ओके, त्यात प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन उगवून यायच्या अगोदर अट्रॅझिन कॅन ऑल्सो बी युज्ड. पॅराक्वाट 1 kg AI पर हेक्टर. अट्रॅझिन असेल, पॅराक्वाट असेल. पॅराक्वाट पण नॉन सिलेक्टिव्ह आहे. अप्लाइड 2 weeks बिफोर द समर टिलेज टू सप्रेस द ग्रोथ ऑफ हरियाली. हराळीची ग्रोथ सप्रेस करण्यासाठी हे वापरलं जातं पॅराक्वाट, कळलं, किंवा अट्रॅझिन. ठीक आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ MCPA MCPB
0.25 kg AI per hectare is found to be best in controlling this weed. त्यानंतर 2,4-D plus Dalphon 2 kg per AI has per 800 liters of water can spread in the soil immediately after the plowing. ओके, नांगरट केल्यानंतर हे मारायचं म्हणजे अंडरग्राउंड जे प्लांट पाडायचे त्याला किल करून टाकेल. ओके, हे जी मुळच मेन आहे ती. Atrazine 2 kg as a pre-emergency application followed by post-emergency application Dalphon 4.5 kg has given 90% control on Haryali. By growing a competitive crop like sunhen, cowpea also suppress the weed growth. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला पोरांनो हे ऑब्झर्वेशन घ्यायचे आहे. लवाळा आणि हराळी कोणत्या क्रॉप मध्ये उगवून येतात, त्याची हॅबिट काय आहे, कुठल्या सॉइल मध्ये, कुठल्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये, सगळं वर शिकवलंय तुम्हाला आता मी. तुम्हाला इथं लिहायचं येते त्याची हाईट किती असते, त्याची मुळं किती खोलवर जातात, त्याला किती पानं असतात, त्याचं फ्लावर कुठल्या टाईपचा आहे, त्याचे रायझोम्स किती आहेत, मेथड ऑफ कंट्रोल कुठले कुठले तणनाशक मारायची, हे तुम्हाला लिहायचंय मुलांनो. कशात, हे फॉर्मॅट हे जे आहे, हा टेबल तुम्हाला भरायचा आहे. ओके, आता वर सगळं तुम्हाला मी शिकवलेलं आहेच. आणि इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट, Bermuda grass is the best for lawn and soil binding material for the burns to check the soil erosion. बरमुडा ग्रासचा एक फायदा आहे बाबा की मोकळ्या मैदानात आलं, माळ रानावर आलं तर मातीचं इरोजन होत नाही, सॉइल इरोजन होत नाही. हे जे आहे हे ड्रॉट टॉलरंट आहे, जनावरांसाठी चारा खाण्यासाठी खूप चांगला आहे. ओके, तर हे बघा, हे हराळीचं हे असं नेटवर्क असतं इंटरकनेक्टेड. ठीक आहे, ठीक आहे. तर आता मी ओके, मी आता स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय. ओके, आय नो दॅट. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. आणि कोणाला काही शंका असेल तर विचारा. अतिशय डिफिकल्ट आहे हे वीड टू कंट्रोल, तुम्हाला सांगितलं असेल, हराळीने लवाळा. अजून 3 राहिले. प्रॅक्टिकल इज नॉट ओव्हर येट. प्रॅक्टिकल काय आता संपलेलं नाही, अजून 3 वीड राहिलेले आहेत. तुम्हाला अजून मी काँग्रेस शिकवणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी स्ट्रायगा शिकवणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला कॉक्सकॉम कोंबडा पण शिकवणार आहे. ते पण 3 वीड मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हिडिओ ऑन करा रे सर्वांनी. 108 नंबर, 83 प्रियदर्शनी कोण आहे, 79, 53 नंबर. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. काय शंका आहे का विचारा. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज, इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज, कोणाला काय शंका असेल तर विचारा. आहे का कोणाला काय शंका हराळी लवाळ्याच्या बद्दल? आस्क मी इफ यू हॅव एनी डाऊट. काय करायचं कोणाला ती माघारी आणा ते पण बोला, कोणाला काय शंका आहे का? आता नसेल स्टोर मध्ये बघा, बोला, कोणाला काय शंका आहे का? तर लक्षात ठेवा, सगळ्यांनी सर्वांनी जे आहे हे एकच मिनिट थांबा. सर्वांनी जे आहे ते वीड अल्बम बनवायचा आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे मला 40 वीड पाहिजेत. ओके,
मला 40 वीड गोळा करायचे आहे. वीड अल्बम बनवताना तो मुळासकट बनवायचा. ओके. वीड अल्बम बनवताना वीड मुळासकट उपटायचं